मुंबईमध्ये सध्या ठिकठिकाणी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाची कामं सुरू आहेत। गेल्या अनेक महिन्यांपासून ही कामं सुरू असून या कामांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून 31 मे पर्यंतची डेडलाईन देण्यात आली आहे। काही ठिकाणी काँक्रिटीकरणाचं काम पूर्ण झाल्याचं बघायला मिळतंय तर काही ठिकाणी काँक्रिटीकरणाची कामं अजूनही सुरू आहेत। वरळीतील सासमेरा रोडवरनं याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी स्नेहा जाधव यांनी। मुंबईत ठिकठिकाणी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम जे आहे ते सुरू आहे। बऱ्याच दिवसांपासून हे कामं सुरू आहेत। मुंबईत बऱ्याच ठिकाणी रस्त्याचे काँक्रिटीकरण जे आहे ते करण्यात येत आहे। आता आपण आहोत वरळीतील सासमेरा रोड या ठिकाणचे आपण दृश्य पाहतोय। इथे देखील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे। खड्डे खोदलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि हे काम जे आहे ते बऱ्याच दिवसांपासून सुरू असतं। विधानसभेमध्ये देखील याच अनुषंगाने मुद्दे जे आहेत ते मांडण्यात आलेले आहेत। अर्थसंकल्पाच्या अधिवेशनादरम्यान हे मुद्दे जे आहेत ते जोरदार गाजलेले आहेत, कारण सर्वांचंच म्हणणं आहे की हे जे कामं जी आहेत ती बऱ्याच काळापासून सुरू असतात। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं देखील म्हणणं होतं की ही जी कामं आहेत ती टेंडर पास होऊन देखील ही कामं जी आहेत ती पूर्ण होत नाही आहेत। तर त्याच अनुषंगाने काही दिवसांनंतरच याच रोडच्या काँक्रिटीकरणाच्या मुद्द्यावरती बैठक देखील लावण्यात आलेली होती आणि या बैठकीत देखील चर्चा करण्यात आली। त्याच अनुषंगाने नंतर देखील BMCचे म्हणजेच महानगरपालिकेचे आयुक्त यांनी देखील निर्देश दिलेले आहेत की जी कामं आहेत, रस्त्याची कामं आहेत ती 31 मे पर्यंत पूर्ण व्हावीत आणि ही कामं करत असताना कुठल्याही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम व्हायला नकोय, काम अगदी चोख व्हायला हवंय असे देखील त्यांच्याकडून निर्देश देण्यात आलेले आहेत। परंतु आपण काही ठिकाणी देखील पाहिलेलं आहे रस्त्याचे काम पूर्ण झालेलं आहे, परंतु निकृष्ट दर्जाचं काम देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याच अनुषंगाने आता बाकी ठिकाणी देखील जे रस्त्याचं काम सुरू आहे ते कशा प्रकारे पार पडणार आहे या सर्व गोष्टीचा आढावा आपण नक्कीच 31 मे रोजी घेणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह स्नेहा जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर रस्त्याची ही कामं 31 मे पर्यंत पूर्ण करा असं अल्टिमेटम मुंबई पालिका आयुक्तांनी दिलंय। मात्र ही रस्त्याची कामं 2 महिन्यात पूर्ण होतील का असा प्रश्न आता मुंबईकरांना पडलाय। त्रास तर बऱ्यापैकी होतो, पण आता कसं काय कोणी इथे आवाजच उचलत नाही, तर आपण तरी कसं व्यक्त होणार, कोणासोबत व्यक्त होणार असं काय परिस्थिती आहे? परिस्थिती म्हणजे अक्षरशः ऑफिसेसला जाणाऱ्या लोकांना तर खूपच हाल आहेत। म्हणजे ट्रॅव्हलिंगचा फारच इश्यू आहे, बाईक पण नीट जाऊ शकत नाही। रस्त्याचं लवकरात लवकर त्यांनी काम पूर्ण केलं पाहिजे ही एक अपेक्षा। कोस्टरचा जाण्याचा मार्ग तो सोपा केला, पण हा जाण्याचा मार्ग आहे तो कठीण आहे। म्हणजे जाण्याला खूप त्रास होतो आणि शरीराला पण खूप प्रॉब्लेम होतो। खड्डे, बॅक पेन होतात, सगळं काही नॉर्मल म्हणजे पेन एवढे की होतात, काही जण पडतात, ऍक्सिडेंटली होतात। त्रास होतो म्हणजे भरपूर त्रास होतो। माझ्या मुलाला तर बरं नाही, डॉक्टरकडे न्यायचंय, पण हे इथून पूर्ण मार्ग मला वळवून न्यावा लागतोय। खूप भयंकर। शाळेचं लेट, बस वगैरे दारापर्यंत येतच नाहीत आता। बाकी काय सांगणार आता, खूप मानसिक त्रास तर होतोच आहे, गाड्यांचा, या धुळीचा वगैरे खूप त्रास व्हायला लागला। 70 दिवसाची सगळी कामं पूर्ण करू असं पालिका नाही झाले, ऑलमोस्ट 6 महिने अधिक झालेत कामाला, या अजून काहीच नाही, कुठे पत्ताच नाही, हे फक्त ठाकटोक दिवस रात्र चालूच असतं।